स्वतःला पारखा, आपली लायकी काय आहे, कोणाला मानतो आपण. दुःख देणाऱ्या माणसाला जवळ करतो आपण, लुटणाऱ्या माणसाला बुद्धिमान म्हणतो, देश न चालवणाऱ्या माणसाला चांगलं म्हणतो आपण, आणि जागा करणाऱ्या संतांना श्रद्धाळू म्हणतो. बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे आपले गणित आहेत. एक शब्द साधूचा भेटला, रामायण तयार झालं. एका साधूने गीता लिहिली, महर्षी व्यासाने, संपूर्ण विश्वाचं तत्वज्ञान झालं. याला संत म्हणतात. अजरामर, माना न माना तुमचा विषय, तुम्ही अंधश्रद्धेतच आहात. तुम्हाला जागे करणारी माणसं आवडतच नाहीत, झोप म्हणणारी माणसं आवडतात. आणि पोरग बघा ना, अभ्यास कर म्हणणारी आई आवडत नाही, चॉकलेट देणारा माणूस आवडतो. मित्र कोण आहेत? शाळेतून दांडी मारणारे, पत्ते खेळणारे. जे पोरं मुंबईमध्ये रॅकेट आहे महाराज परदेशातल्या लोकांचं. श्रीमंताची पोरं कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना व्यसनी करणं हे इतर राष्ट्राची काम आहेत. आपली पिढी, भारतातली पिढी श्रीमंत होऊ नये म्हणून त्यांचे एजंट श्रीमंताच्या पोराला व्यसन लावतात. मोठी समस्या आहे मुंबईमध्ये. हे हिरोईन वगैरे ड्रग वगैरे आहेत ना, हे ड्रग तुम्हाला का देत नाहीत खेडेगावामध्ये? तुम्हाला गुटखा काफी आहे, तुमच्याकडे आहे काय मटका, ते तर गुटखा. बरबाद तुम्ही. नाहीच दोघांमध्ये अडकले तर देशी दारू पिली तरी मरणार, खोटी पिली तरी मरणार. ही बनवणारी लोक किती आहेत? पैशासाठी माणसाचा जीव घेतात महाराज. विठाला विठाला, हे जागे करत नाहीत. म्हणून संताचं पहिलं काम आहे जागा करणं. जो जागा झाला जीवनामध्ये, जागा होणं म्हणजे कळणं किती जीवन आहे, तो कसं जीवन आहे. जीवनाची मध्यांत झालेली आपली. आता आयुष्याचा सूर्य अस्ताकडे झुकतोय. आता तरी सावध व्हा. आता उघडी डोळे, काय शब्द आहेत? आता उघडी डोळे. आणि माऊलीचा दुसरा अभंग आहे, वाजत असे बोंब कोणी नाही कधी. तुम्ही जागा करा एखाद्याला. एक फसवणारा साधू होता आणि भगवानगडाचे शिष्य होते. मला कळालं ते की जरा माणूस चुकीचा आहे. मी सहज सांगायला गेलो. अहो म्हणलं नका नादी लागू त्याच्या, आम्हाला माहिती त्याची कुंडली. त्यांनी काय म्हणावं, शास्त्रीजीला सहन नाही होतो ते लोक. तो साधूचं मोठेपण शास्त्रीला, मला ते या बीड जिल्ह्यात आल्यापासून काय काय चर्चा चालते त्याचंच विशेष वाटतंय. मी सकाळी बोललो बरं का, लोक मला येऊन विचारतात तुम्ही निवडणुकीला उभे राहणार का. आणि बीड जिल्ह्यात पेपरला सुद्धा ही चर्चा, खासदारकी. काही माणसं आहेत हो. भगवान बाबांनी ज्यांना मांडीवर घेतलंय, नाही कळालं अजून. 11 कोटी लोकातून निवडून मला मांडीवर बसवलेत आणि पुन्हा निवडून यायची मला गरज आहे का? किती कोटी लोक आहेत आपल्यामध्ये? 11 कोटी. आणि निवड कोणी केली? भगवान बाबाने निवड केली. तुम्ही प्रेम दिलं, पुन्हा जमते, आवडते तुम्हाला. आत्मघातकीपणा करायला मला प्रवृत्त करतात. काय चर्चा आहे लोकांची. आणि एक लक्षात ठेवा, ही चर्चा याच्याकरता आहे, ज्ञानेश्वरीवर तुमची श्रद्धा बसली नाही पाहिजे. तुमच्या मनामध्ये भेद निर्माण झाला पाहिजेत आणि गडाजवळ आणि ज्ञानेश्वरीजवळ तुम्ही आले नाही पाहिजेत. म्हणून मतभेद, मनभेद करणारी ही लोक आहेत. सावध राहा. याला म्हणतात जागा करणे. विठाला विठाला. काही चर्चा जरा असं जरी सांगितलं की हा साधू बरोबर नाही, नाही तो सहन नाही होत, त्याचं मोठे, अरे मोठे पण नाहीच, खोटे पण सांगतोय आम्ही. काय मोठे पण, आणि नंतर रडत पुन्हा गडावरच येतात. महाराज तुम्ही सांगत होता त्यावेळेस आम्हाला अक्कल नव्हती, हे तुम्ही म्हणताय म्हणून चांगलंय. काय म्हणते तुम्ही? तोंडाने म्हणतायत.
अक्कल. अरे म्हणून परंपरेनं तुम्ही या ना. भगवानगडाची परंपरा तुम्हाला कल्पना नाही, सांगून जातो मी तुम्हाला. ज्ञानोबारायांचे शिष्य आहेत भानुदास महाराज, आणि भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत. आणि त्यांच्या 5व्या पिढीमध्ये म्हणजे गावबा, दयार्णव, कृष्णार्णव, अनंत ऋषी यांची 5वी पिढी नगद नारायण महाराज, आणि नगद नारायण महाराजांची 8वी पिढी भगवान बाबा आहेत. केवढी मोठी गुरु परंपरा आहे. आणि मग एका गुरुला, एका बापाला 2 मुलं असतात, 2 घरं झाले म्हणून गुरु बदलत नाही ना आडनाव बदलत. भगवान बाबाची सही आहेत माझ्याकडे अजून सुद्धा. भगवान बुवा गुरु माणिक बाबा, गुरु नारायणगड आहे आपला, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ती कशी परंपरा आहे, 700 वर्षाच्या कृपेची परंपरा म्हणजे भगवानगडात. म्हणून अशा गादीवर येणं म्हणजे याच्यापेक्षा काय भाग्य आहे महाराज. आणि त्याचं न ऐकणं याच्यापेक्षा दुर्भाग्य काय. काय दुर्भाग्य. ज्ञानेश्वरी जर आम्ही सांगतोय आणि काहीही घेत नाही. डोक्यातून कल्पना काढून टाका, कीर्तनाचा पैसा घेत नाही मी, कुठंच घेत नाही मी. आणि गादीवर बसण्याच्या पूर्वी जितक्या ज्ञानेश्वरी झालेल्या आहेत कुठंच पाकिट घेतलेलं नाही मी. मी का सांगतो तुम्हाला, माऊलीचं प्रेम मिळालं, पाकिटा वाचून काय राहिले. अभंगाच्या 2ऱ्या चरणात आहे, कृपा कराल ते माऊलीची कृपा आहे हो. आणि कृपा मिळाली ना, साधू तुमच्या पाठीमागं उभा राहिला, काही लागत नाही. आता जेवढ्या बाया माझ्या समोर बसल्या त्यांना विचारा, 1 कोटी पाहिजे का नवरा पाहिजे. बाया काय उत्तर देणार आहेत बोला ना. 1 कोटी नकोय, पण काय पाहिजे. त्यांना जे कळतं ना ते तुम्हाला कळत नाही. जिवंत माणूस पाठीमागं असणं हे महत्वाचं आहे. मृत पैसा काही उपयोगाचा. पैसा पाहिजे तो भाग वेगळा आहे, पण तुम्हाला सुख देणारा जिवंत माणूस आहे. ज्ञानोबरायांची समाधी संजीवन आहेत, ते आपल्या पाठीशी असावेत. पैसा काय करता. आणि माऊली स्वतः सांगतात, जर माऊली पाठीमागं उभे राहिलेत, राजयाची कांता काय काय भगवानगडाचा पैसा आहे महाराज. मला पण कधी कधी कमाल वाटते. छोटंसं गाव आहे, 100-1 माणसाचं गाव. वर्गणी आज सकाळी झाली चिंचवडगावची, आणि 31 लाख रुपये जमा झाले सकाळी 1 तासात. राजयाची कांता. आणि मग उद्यापासून सुरूच. इतक्या पैशाचं काय केलं. म्हशी मागं जाणार आहे. माझी भाषा कळायला फार वेळ लागणार आहे. कुणा मागं म्हणले मी. म्हशी मागं जाणार लगेच कॉमेंट करायला सुरुवात करतात. कळेल त्याला कळेल. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हशी मागचे जे रेडे आहेत ना, त्याला ज्ञानोबराय सुधरू शकतात. दुसरं कोणी सुधरू शकत. कशा करता. पहिले पृथ्वीवरचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुम्हाला महत्व देतात. आपुली आपण करा. अरे तुम्ही सुद्धा अभंग लिहू शकता, तुम्ही सुद्धा कीर्तन करू शकता, इतकी ताकद देणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. अनुभव घेऊन पहा त्या काळामध्ये काय काय प्रकार होतात. ज्ञानोबरांच्या काळामध्ये अनुभव घ्या तुम्ही. सामान्य लोक सुद्धा संत बनवतात. ही ज्ञानेश्वरीची कृपा आहे. पण जरा जागे होऊन या. ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आत्ता सांगितलं ना, किडे मागे लागतात. काय करावं आता त्यांना. प्रकाशच सहन होत नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर हे किडे त्रास दिल्याशिवाय राहत. फार विशेषता आहे माझ्या जीवनामध्ये. म्हणून ज्ञानोबरायांची कृपा पाहिजे.
ज्ञान आपोआप मिळतं. नवरा पाठीमागं असेल ना सगळं मिळणार. पुन्हा सांगतो तुम्हाला, नवरा पाठीमागं पाहिजे, सगळं मिळू शकतं. सुख त्याच्या हातात आहे. पुढं जाऊन सांगतो, सुख त्याच्या प्रेमात आहे. त्याच्या संपत्तीत सुख नाही, संपत्तीत सुविधा आहे. सुविधा किती दिवस भोगणार तुम्ही? शरीराला मर्यादा आहेत. एक सांगू त्यांना, म्हातारी जर खरंच प्रेम करणारे असले ना, तर एकांतात बसल्यानंतर त्यांचं बोलणं आहे का तुम्ही? बोलतात एकमेकाला टोचून, पण टोचलं जात नाही, त्याचं नाव प्रेम आहे. जीवन परिपक्व झालं, दोघांचंही प्रेम आणि साथ टिकली, आणि मग जेव्हा एकत्रित बसतात ना, मग जीवनाचा आढावा घेतात. याला रवंथ म्हणतात. हे शहरातल्या माणसाला रवंथ शब्द समजत नाही. तर म्हैस रवंथ करते किंवा गाय रवंथ करते, रवंथ शब्द समजायला सुद्धा गावठी माणूस पाहिजे हो. शहरातल्या पोराला विचारा. आज आमच्या सकाळी एका ठिकाणी शिकलेल्या ठिकाणी विषय झाला. आमचा एक कीर्तनकार म्हणला, भाकरी आणि ढकू केलंय. तुम्हाला माहिती ढकू म्हणजे काय? नाही माहिती? किती विशेष आहे. विठाला विठाला, भाषा येते, कळत नाही. एवढं कळलं तरी काही कमी आहे काय? माझा अंदाज लक्षात घ्या, मला काय बोलायचं आहे. ज्ञान नकोय, संपत्ती नकोय, प्रेम पाहिजे. साधू संतांच्या प्रेमाला कृपा म्हणतात, हे तुम्हाला कळालं पाहिजे. कारण की आपण लहान आहोत, आणि मोठा जेव्हा प्रेम करतो ना, ती कृपा असते. कृपा म्हणजे काय? व काहीतरी डोक्यात खुळा आणू नका. मोठ्याचं प्रेम म्हणजे कृपा. आणि त्या कृपेतून जे दोन शब्द सांगतात ना, ते बुद्धीमध्ये उगवतात हो. आणि ते उगवल्याचं जे फळ निर्माण होतं, सामान्य माणसं मोठे होतात. सामान्य माणसं. म्हणून वारकरी संप्रदायातले संत पहा, अतिशय साधे आहेत वागण्यासाठी, कळण्यासाठी अवघड आहेत. कोणताही संत असू द्या, नाथ महाराज असू द्या, सावता महाराज असू द्या, गोरोबा काका असू द्या, चोखोबाराय असू द्या, यांचे अभंग वाचा. प्रत्येक जातीतला संत भगवान श्री ज्ञानोबारायांनी केला. प्रत्येक जातीतला. भगवान बाबांनी आपल्या गळ्यामध्ये ज्ञानोबारांची सोन्याची समाधी करून घातली, म्हणून आज भगवानगडावर ज्ञानोबारांचं मंदिर होत आहे. भगवान बाबाचं दैवत आहे ज्ञानेश्वर महाराज, महाराष्ट्राचं दैवत आहे. आणि जर ज्ञानोबारांची खोडी केली ना एखाद्याने, महाराष्ट्रात जगता नाही येत महाराज. जर प्रेम केलं तर रेडा वेद बोलेल. जर खोडी काढली ना, काय होईल याचा अंदाज सुद्धा तुम्हाला येणार नाही. अहो, तुम्ही हयातीमध्ये दुःख भोगता, याच्यापेक्षा शाप कोणता? नाही कळालं? पैसा आहे, समाधान नाही, अजून काय शाप द्यायला पाहिजे? बोला ना, कसला शाप? सुखासाठी पैसा आहे, पैसा असून सुख नाही. जास्त फास्ट बोलल्यामुळं कळणार नाही. मला कल्पना आहे ग्रामीण भाग आहे, पण खरा सुखी हाच भाग आहे. कोण देणार आहे हो? जे पैसे देत नाहीत ते हिशेब विचारतात. शास्त्रीकडून हिशेब घ्यायला पाहिजे. खरं आहे? ये काय बोलतोस तू? काय लायकी तुझी? श्रद्धेनं देतात. दोन शब्द नीट आहे का? तुम्ही ज्यावेळेस संतावर प्रेम करतात तिला श्रद्धा म्हणतात. संत ज्यावेळेस तुमच्यावर प्रेम करतात तिला कृपा म्हणतात. हा फरक लक्षात ठेवा. आपण मोठ्यावर प्रेम करतो ती श्रद्धा आहे, तो विश्वास आहे. मोठे जेव्हा आपल्यावर प्रेम करतात कृपा आहेत. म्हणून कधी पण पहा, काही काही माणसं देवाची कृपा म्हणतात, म्हणजे प्रेम. भगवंताचा आशीर्वाद म्हणजे प्रेम. जीवनात काय पाहिजे ते ज्ञान नको आहेत. ज्ञान पुस्तकात आहेत. सगळ्यात जास्त तर ज्ञानी दुखी आहेत. अनुभव घेऊन पहा. शहरातले लोक पहा तुम्ही किती दुखी आहेत. पूर्वी विमानात जर गेलो ना त्याला प्रतिष्ठा मिळायची. 25-30 वर्षापूर्वी अरे हा विमानाने प्रवास करतो. आता विमानाचं ना एस टी स्टँड झालंय तिथं.
तुम्ही जात नाही, नशीब आहे तुमचं. एसटी स्टँड हे आहेत, जागा मिळत, तिथं जाऊन बघा तुम्ही, काय गर्दी झालेली. किंमत राहिलेली नाही, सुविधा आहेत त्या, पण ताण तेवढाच आहे, दुःख तेवढंच आहे, अंतर तेवढंच आहे. तुम्हाला 1 तास बीडला जायला लागत असेल, एखाद्याला हेलिकॉप्टरने 1 तास लागत असेल, प्रवास तेवढाच आहे. हो विठ्ठला विठ्ठला. नीट आहे का? सुविधा आहे, समाधान नाही. पुढचा टप्पा आहे का? जड पदार्थ सुविधा देतात, प्रेम देत नाहीत. किती कळतंय बघा? जड पदार्थ, पैसा जड आहे, सुविधा देईल. झोपेसाठी एअर कंडिशन लावाल, सगळं कराल, पलंग पिलंग, महागडी गादी वगैरे, झोप नाही येणार. सुविधा दिली झोपेची, झोप येणार नाही. पण प्रेमळ माणूस जवळ असला ना, हात ठेवल्याबरोबर झोपतो. पोरग आई जवळ आहे आणि आईने नुसतं डोक्यावर हात फिरवला की पोराला गुंगी येते, त्याला जीवन म्हणतात. हे माणूस पाहिजे आपल्या जीवनात. मोठ्याने प्रेम करावं, लहानाला गुंगी येते. संतांनी डोक्यावरून हात फिरवावं, तोंडातून अभंग निघतात, ते तुकोबर आहेत. म्हणून तुम्हाला अभंग सांगितलं होतं, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. अभंग आहे ना, विद्वत्ता नाही आहेत, प्रकरण नाहीत. हे प्रकरण नंतर पाडलेले आहेत प्रकरण बुद्धिमान लोकांनी. याला संतपर म्हणा, याला नामपर म्हणा, हे प्रकरण नंतर बुद्धिमान लोकांनी पाडलेत. आणि बुद्धिमान लोक प्रकरण पाडतातच. भेद निर्माण करणं हे बुद्धिमंताचं काम आहे. आणि ओघवती भाषा, जेव्हा जे सुचेल ते बोलणं म्हणजे कृपा आहे, प्रेमाचा प्रसाद येतो. कोणत्याही वेळेस जे सुचेल ते, असं काही समजू नका ह्या वेळेस हे सुचलेत. जगातले सगळ्यात विनोदी ज्ञानोबा आहेत, सगळ्यात विनोदी. त्याची मूर्ती पाहिली की तुम्ही असं वाटतं काय गंभीर आहेत ज्ञानोबा, चुकीची कल्पना आहेत. कधी ज्ञानोबांच्या सावलीत तुम्ही आलाच नाहीत, त्यामुळे तुम्हाला न विनोदाचा आनंद मिळाला ना त्यांच्या कृपेचा आनंद मिळाला. कधीतरी माऊलीच्या सावलीमध्ये या, तो आनंद पहा. कसे ज्ञानोबा आहे, मूर्ती चित्रकारांनी बनवलेली आहेत, कलाकारांनी बनवली, शांत आहेत, गंभीर आहेत. माऊलीची ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्या ओव्या आहेत ना, त्या नृत्य करतात. अभंगातून भाव ओसंडतो, आनंद. विनोद करत असताना माझा अनुभव सांगतो तुम्हाला, जर मला एखादा विनोद आवडला ज्ञानेश्वरीचा, महिना नशा उतरत नाही. नशा शब्द वापरतोय. ज्ञानोबांनी जो तिरकेपणा केलेला आहे, जो विनोद केलेला आहे, त्याच्या नशेमध्येच. आणि तशी माणसं त्या त्यावेळेस भेटत जातात. ती ओवी दिसली की तो माणूस भेटतो, आणि मग कळतं की ह्या ओवीवर हे टोमणा मारलेले आहेत, पण बाहेरून तुम्हाला दिसणार नाहीत. भगवान बाबा विनोदी होते, त्यांचा फोटो शांत गंभीर आहे. बाबा विनोदी होते. 2-2, 3-3 माणसं हसवण्यासाठी बरोबर असायचे. बाबांची टेन्शन किती घ्यायचं या जगामध्ये, त्याला काही लिमिट आहे? देणारा येणारा प्रत्येक माणूस टेन्शनच घेऊन जातोय. कधीतरी हसवणारा जवळ असावा हो, आपल्या दुःखात फुंकर मारणारा जवळ असावा, एखादा मित्र असावा जवळ, जो म्हणेल जाऊ दे रे, टेन्शन नंतर बघू, पहिला आपण जेवण करू. भाकरी ओढणारा मित्र असला पाहिजेत. ते जीवन आहे हो, तेच लक्षात राहणारं जीवन आहे. टेन्शन तर जग बायको सहित सगळे देतात. मुलं जन्माला येतात त्यावेळेस काय जन्माला येतं तुम्हाला? टेन्शन. शिकला पाहिजे पोरगा, नोकरी लागली पाहिजे, हे बाप. आणि पुन्हा नोकरी लागून पोरगी पण बापानेच बघायची. पोरग लायकीचं असले तर सोयरी घेतील ना. खेडोपाडी जाऊन बघावं काय तरुण पोराची अवस्था आहेत. सुकलेलं तारुण्य, काय किती मराठी कळते कोण जाणे. सुकलेलं तारुण्य. मुलगी सुद्धा भाव देत नाही हो, केलंच नाही काय, कृपेला पात्र झाला नाहीत, प्रेमळ स्वभाव नाहीत, लायकी नाहीत, आणि पैसे कमवता आले नाहीत. तुम्ही एखादी चांगली परीक्षा पास करा, 10 लोक पैसे घेऊन येतात, आमची मुलगी करा. ह्याला मानव तरुणपणा म्हणतात हो. तारखा मागे लागल्या तर कीर्तनकार. कीर्तनकार जर मागे लागला ना, काय काय कीर्तनकार मी बघितले अगोदर सांगतो, पुढच्या वर्षी तारीख लिहून ठेवली बरं का.
अर्थ लक्षात ठेवा. जीवन जगा, म्हणजे सुख तुमच्या मागे लागलं पाहिजेत, आनंद तुमच्या मागे लागला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचावं, हे सगळे देवाच्या दारात आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये आनंद ओथंबून वाहतोय. या काळामध्ये जिथं इतकं दुःख आहे, मगाशी साहेब झुंडशाही जिथं आहेत, गरिबाचं जगणं महाग आहेत, एकटं राहणं महाग आहेत, अशा काळामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी तुम्हाला आनंदाने ओतप्रोत करते. फक्त एकच आहे, त्यांचं प्रेम मिळवा. मग तुम्ही म्हणता महाराज 2-4 शिष्य झालेले आहेत त्यांचे, मग अजून तुकोबराय म्हणतात 2-4 शिष्याने तुम्हाला काय फरक पडतो. तिसऱ्या चरणात तुकोबरायांची भाषा फार विनोदी आहे. काय उणे तुम्हापाशी, भाषा कळणं अवघड आहे. भगवान शंकर समर्थ आहात तुम्ही, तुमच्याकडे उणेपणा नाही. हे फार अवघड प्रश्न आहे. उणेपणा म्हणजे एखाद्याकडे पैसा आहे पण दिसायला राक्षस दिसतो, कलरनी पण, वागण्याने पण, राहण्याने पण. पैसा आहेत, एक प्लस आहेत, बाकी सगळं मायनस आहेत. ते मायनसला उणे म्हणतात. काय उणे? एखाद्याकडे आनंद आहे पण गरीब आहे, हसत राहतो, गरिबी आहे, दुःख आहे, त्याला उणेपणा म्हणतात त्याला. मी मगा काल कीर्तनात सांगितलं होतं, एखादा गायक आहेत, कीर्तन नाही करत, कीर्तनकार आहे, गात नाही, दोघंही गुण आहेत, नीट वागत नाही, तिन्ही गुण आहेत. पुन्हा सांगतो तुम्हाला, अनुभव नाही. एक याला म्हणतात उणे. जगद्गुरु तुकोबराय, भगवान शंकराला मग काय उणे तुम्हापाशी, काय उण आहे तुमच्यापाशी, काय कमी. ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही, उण काहीच नाहीत. विनोद पाहिजे, विनोद आहे. सौंदर्य पाहिजे, सौंदर्य आहेत. नवरसी भरवी सागरू, ज्ञानोबरांचे शब्द आहेत. एका रसाने नाही, नवरसाने ओथंबलेली सागर 9 रसामधले आहेत. 9 रसातले सागर ज्ञानेश्वरीमध्ये. आपली कमतरता आहे हो, कळतच नाही आपल्याला. हलकट कादंबऱ्या वाचतो. एकाच्या हातात मी पोलीस टाइम्स पाहिला, निंदा नाही करत. बरं, त्याला अभिमान किती असावा, नेमका माझ्याकडे घेऊन आला तो. मला म्हणे वाचायचं का? म्हणलं काय रे, काय पोलीस टाइम्स आहेत. म्हणलं काय लिहिलंय? काही नाही, कुठं कुठं चोऱ्या झाल्या, कुठे बलात्कार झाले, काय त्याचं संशोधन आहे. म्हणलं तूच वाच. किती मूर्खपणा आहे. आपली बुद्धी, दुसऱ्याने केलेलं पाप त्याची छाप आपल्यावर पडते. सावध राहा. संसार आहेत, रोज पाप होतात, कळत नाहीत, बुद्धी शुद्ध राहते. हे एकांत आहेत ना, एकांत. भंडारा डोंगरावर गेले होते, त्याचं कारण तुमच्यासारखीची संगत नको म्हणून भंडारा डोंगरावर गेले, म्हणून गाथा जन्माला आला. नाही तर तुम्ही काही साधे आहेत काय बदमाश, काय डोक्यात टाकतील कळणारच नाहीत. भगवानगडावर एक एक नग असे येतात, माझी इच्छा नसते ऐकायची. एक जर मला म्हणे महाराज त्याच्याकडे अशी जादू आहे, तुम्ही जाऊन बघा. अरे म्हटलं का? नाही तुम्हाला अनुभव येईल. म्हणजे असले अनुभव काय? आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला, रुद्राक्षाच्या पाण्याने कॅन्सर जातो. हे अमेरिकेचं संशोधन, लंडनचं संशोधन. हे काही मूर्ख आहेत का लोक? केवळ पाण्याने कॅन्सर जातो. ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? ज्यांना जगात कॅन्सर आहेत
त्यांना नकोय का असं औषध? काय डोक्यात हे नकोच, वाढ बिघडवतात. लक्षात आलं? सरळ चाललेला आहे माणूस, वाढ बिघडवतं, डोक्यात घालतात तो. मी बरेचसे संसार, नीट ऐका, बरेचसे संसार असं पाहिलेले सुखी आहेत, शेजारची बाई येते आणि बाईला बिघडून जाते. बाई नवऱ्याचा काही भरोसा नाही, हा जरा लक्ष ठेवत जा. तिथून संशय सुरू. संशय कोणी डोक्यात घातला? संगतीनं. हा विषय फार मोठा आहे. तसं संतांची संगत असली, काय उणे? काहीच उणे नाहीत. तुम्हा काही मागा, भगवान शंकराला, देवाला, संतांना काही मागा, काहीच उणं नाहीये त्यांच्यापाशी. तुमची अवकात पाहिजेत, तुमची क्षमता पाहिजे, तुमची ताकद पाहिजे. उणे नाहीत संतांमध्ये. भरभरून देणारे संत आहेत, विशेष करून ज्ञानेश्वर महाराज भरभरून देतात. हो, तर आता माऊलीचंच वर्णन करतात तुम्ही. अहो, माऊलीचे गुरु शंकर आहेत, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, विठ्ठल विठ्ठल. फार गोड, किती सांगावं तुम्हाला अजून. म्हणून परमार्थात जर तुम्ही आला आणि ज्ञानेश्वरीने तुमच्यावर कृपा केली ना, तुमच्या जीवनात उणीव राहत नाही, व्यावहारिकही राहत नाही, पारमार्थिकही राहत नाही. व्यवहार राजाची कांता काय भीक मागे. काय वारकरी संप्रदायाचा पहिला इतिहास आहे भगवानगडाचा, की ज्या गडाला लोक 1-1 कोटीची देणगी शेतकरी देतात. 2 नंबरचे लोक नाही, ऊसतोड कामगार आणि शेतकरी. किती? 1-1 कोटीची देणगी. देणारे वेगळे आहेत, प्रेमाने देतात. दिल्यानंतर जळणारे वेगळे आहेत. पण काही काम आहे का? एखाद्याला दिला असेल, एखाद्याला झालं असेल, द्वेष अंतःकरणात येतो, सुखी नाही होत. मग दुसऱ्याच्या सुखावर, मी भगवानकडे एक उदाहरण दिले बरं का तुम्हाला, ही छोटी गोष्ट आहे, एक विनोदाचा भाग आहे हा. पण शेजारच्या सुखावर जर तुम्ही जळत असाल, ही जळणारी वृत्ती कधी समाधानी नसते. माझा मुद्दा वेगळा आहे. जळणारी वृत्ती समाधानी नसते. किती येऊ द्या. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, तुम्ही खेडेगावातले लोक आहेत, किती भाग्यवान आहे तुम्हाला माहीत नाही. मुंबईमध्ये 10x10च्या खोलीमध्ये 10 जण राहतात. तुमचं शेत 10 एकरचं आहे. कोण श्रीमंत आहे? त्याचे कपडे बघितले, तो जेव्हा गावाकडे येतो ना, तेव्हा त्याची ती सुटकेस बघता, कपडे इस्त्रीचे बघतात. तिकडे जाऊन बघा ना तुम्ही. मुंबईमध्ये एखाद्या दिवशी घरी जा त्याच्या, काय परिस्थिती, काय उणे, सगळेच उणे आहेत, प्लस काहीच नाही. पण तुम्हाला तो चिडवतो आणि तुम्ही सुखी आहात शेतकरी. काय सांगायचं, तुम्ही जर शहरात गेलात ना, ते किती पोळ्या करू म्हणून बायको विचारते. हो, कागदासारख्या पोळ्या, आणि पुन्हा संख्या सांगायची किती. काय शब्द आहे? किती. आता निर्लज्ज असेल तरच पोट भरेल. हो, 2 कागदाच्या पोळ्या वाढायच्या, ती यायचीच नाहीत पुन्हा. अरे तेवढा तर एकच घास आहे शेतकऱ्याचा, आणि तिच्यामध्ये सगळं पीठच किती असतं हो तिचं, किलो 2 किलो. ते अहो, त्यांना राहायला जागा नाही, तर धान्याच्या पोत्याला कुठं जागा आहे तिथं. रोजच्या रोज विकत आणायचं, तयार असलेलं खायचं, रेडीमेड. अहो, तुम्ही खरंच भाग्यवान आहे शेतकरी, तुम्हाला तुमचेपणा कळत नाही. 10 एकरचं वावर आहे, फिरायला सुद्धा आनंद आला पाहिजे ना. आणि ते लोक श्रीमंत आहेत, करोडपती आहेत, फिरायला बगीचेमध्ये जातात. फिरायला जागा नाही त्यांना, डोके फिरलेली लोक आहेत. आणि त्यांनी आपल्याला येड्यात काढावं, साधू संतांना अंधश्रद्धाळू म्हणावं, आणि यांनी दुसऱ्याच्या मागे लागावं. काय परमार्थ श्रीमंत आहेत हे सांगायचं आहे. तो काय उणे, काय कमी, काय आहे तुमच्याकडे तुम्हापाशी? मला काहीच नको, फक्त कृपा पाहिजे. मी तो अल्पची शब्द पुढचा आहे संतोषी, त्याच्यासाठी मी द्वेष बोललो. तुम्ही संतोषी नाही आहेत. शेजारच्या माणसाने 10 प्रकार जेवणाला केले तरी ते पोटच भरणार. तुमच्याकडे बेसन भाकरी असली तरी पोट भरणार. तुम्ही हे पाहणं माझं पोट भरलंय, याला म्हणतात संतोषी. 10 पदार्थ खाऊन तृप्ती आहेत, 2 पदार्थ खाऊन तृप्ती आहे.
जीवन जगाय. म्हणून तुम्ही लोकांकडे किती आहेत हे पाहू नका, तुम्ही तृप्त आहे की नाही पहा. तुकोबराया स्वतःबद्दल बोलतात, मी तो अल्पची संतोषी, मला फार नको आहेत, तुमच्याकडे भरपूर आहेत, अल्पची फक्त काही नाही, प्रेम द्या. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराने धोई. प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराने धोई, कृपा कराने धोई. खूप गोड अर्थ आहे शेवटच्या चरणाचा. तुका म्हणे देवा, शब्द लक्षात ठेवा. तुका म्हणे देवा ते विठोबालाच म्हणतात. तुकोबाराय जेव्हा देवा म्हणतात तेव्हा कोण देव येतो, त्याचाच देव विठोबा. विठोबा म्हणजेच भगवान शंकर आणि भगवान शंकर म्हणजेच विठोबा. तुका म्हणे देवा, प्रेम भातुके पाठवा. भातुक म्हणजे लहान पोराला दिलेला खाऊ, आणि लहान पोरगं अल्पसंतोषी असतं. चॉकलेटमध्ये खुश होतं, नाही कळालं, चॉकलेटमध्ये खुश होतं ते लहान पोरगं. हुंडा देऊन जो नाराज असतो तो नवरा, न वरा, त्याचं वरण करू नका. पण पर्याय नाही, विठ्ठल विठ्ठल. मला तर आहे ना, बायकोच्या पैशाची अपेक्षा करणारे ना पुरुषच वाटत नाहीत मला, खरं सांगतो तुम्हाला. तुम्ही पुरुष आहात, तुमच्या मनगटात देवाने ताकद दिली तुम्हाला, आणि तुम्ही अपेक्षा करता हुंडा मिळावा. मुलगी मिळाली धन्य समजा ना. तुमच्या घरात येऊन तुमचा संसार करते, तुमचा वंश वाढवते, उपकार माना. अर्थ अल्पची संतोषीचा अर्थ सांगतो तुम्हाला, उपकार माना. तिने जर प्रेम दिलं मनापासून, या जगात तुम्ही धन्य आहात, भाग्यवान आहात. स्त्रीचं जर खरं प्रेम मिळालं ना, त्याला देवाच्या प्रेमाची गरज नसते महाराज. जर खरं प्रेम मिळालं तर बाकी तुमची जबाबदारी. व्यवहार वेगळा आहे, प्रेम वेगळं आहे. प्रेम मागावं लागतं, तो अभंग आहे हा. प्रेम भातुके पाठवा. देवा काहीही नको तुमचं, कारण की कितीही देवाकडे मागा, त्याचं कारण आहे अंतवान आहेत, नाशिवंत आहेत. 100 वर्षाचंच आयुष्य आहे. तुम्ही 10,000 कोटीची प्रॉपर्टी कमावली, 100 वर्षाच्या पुढे तुम्हाला जगता येईल का? खरं म्हणजे 60च्या नंतरच जगता येत नाही, पण मी 100 म्हणतोय, ठरले. 60 नंतर काय जगणार आहे ते? डायबिटीस आहे, BP आहे, डोळ्याने नीट दिसत नाहीत, कानाने नीट ऐकू येत नाहीत, पण म्हातारं चाव्या काही सोडत. हे काही जीवन आहे का? आणि त्याचे पोरं मरावा म्हणून वाट पाहतात, याला काही जीवन म्हणतात? चाव्याच देत नाहीत म्हणतात. 4-4, 5-5 पोरं असतात, तक्रार करतात, तो सांगा जरा आम्हाला कळतंय म्हणून. म्हटलं मी नाही सांगणार, तुम्हाला कळत नाही एवढंच मला कळतं. असं का? त्यांना एका बापाकडून जर तुम्हाला चाव्या घेता नाही आल्या, अक्कल कुणाला नाही आहे? बोला ना. काहीही न देता तुमची मतं घेतात, कोण अक्कल आहे? बोला ना. फक्त बोलण्यात गोडवा पाहिजे हो. विठ्ठल विठ्ठल. आमचे 2-4 मित्र बसलेत राजकारणी, पण ज्ञानोबाराय राजकारणीबद्दल काय म्हणतात ते तुम्हाला सांगतो. राजकारणी लोक आयुष्यात खरं बोलत नाहीत. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांची ओवी. किती? 700 नाही म्हणे महाराज, बोलले तर बोलणारच नाहीत.
नाही बोलले तर ज्या दिवशी विंचूनी डंक मारला आणि गुदगुल्या झाल्या त्या दिवशी राजकारणी खरं बोलतील. ज्ञानेश्वरी वाचाय विंचू विंचू शब्द आहे. जरी करी गुदगुल्या, विंचूनी नांगी मारल्यानंतर जर गुदगुल्या झाला तर साचा इया बोलिया बोलती ते तर ते खरं बोलतील. असं कधी घडेल का? विंचूनी डंक मारला आणि गुदगुल्या झाला असं कधी शक्य नाही. कळलं अजून माझी भाषा? माऊलीच कळत नाही हो तुम्हाला. त्याच्या पुढे अजून दृष्टांत दिलेले आहेत. राक्षसही मांसा विटो शके. एखाद्या वेळेस नेहमी मटण खाणारा त्याला कंटाळा येऊ शकतो, पण राजकारणी लोकांना खोटं बोलताना कधी कंटाळा येत नाही. ज्ञानेश्वरी म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही या होत ज्ञानेश्वरीमध्ये काय येऊ नये तो महापाशी. फक्त ज्ञानेश्वरीचं प्रेम मिळवा. प्रेम भातुके. ज्या दिवशी ज्ञानेश्वरीनं कृपा केली ना तुम्हाला, हेच जग आनंदाने भरून जाईल. विठोबा रघुमारी